हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं अर्ली मॉर्निंगला माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, आताच उठली मी. आता बाकी सगळे झोपूनच आहेत. तर 5:15 वाजलेले आहेत आणि या रूममध्ये आलेली आहे आता. तर इकडे अंधार आहे सगळीकडे. तर आधी लाईट ऑन करते आणि डोर ओपन करून घेते. हे तुम्हाला दाखवते की जाळीतून 5:15ला तुम्हाला माहिती आहे थोडासा म्हणजे उजेड आलेला असतो. बाकी बघा इतपत आलेला आहे. पूर्ण मॉर्निंग अजून व्हायची आहे. 5:15ला मी उठले. आता थोडं चेहऱ्यावर पाणी मारलं आणि म्हणजे धुवून घेतला नाही, बस थोडंसं, कारण बरीच कामं होते. म्हटलं चला आज ब्लॉग पण तुमच्याबरोबर मॉर्निंगचा शेअर करूया. तर आता हे सगळं करेपर्यंत 5:30 झाले होते. म्हणजेच हे बघा, चांगलाच उजेड बाहेर आला होता. तर आता आलेली आहे आतमध्ये. बाहेरचं लाईटसुद्धा ऑन केलं, थोडा आले होते. तर आता जात आहे तिकडे. तर या रूममध्ये काही काम नाही सध्या लाईटाचं, तर बंद करून देते, कारण कामं मी तिकडचेच करत आहे. तर किचन ओटा मी रात्रीच रोज धुवून घेत असते स्वच्छ. तर रात्री धुवून घेतल्यानंतर थोडं काम निघालंच. वेळाने आले होते तर त्यांना जेवण द्यायचं, भाजी गरम करायचं, पोळ्या गरम करायच्या. तर म्हणून मग आता थोडंसं परत जे झालेलं आहे तेच आता आवडते इथलं. आणि जे घासायचं राहून गेलं असेल रात्रीला ते आता तिथे घासायला मी लावून ठेवते खाली, कारण मी सिंकमध्ये नाही घासत भांडी. तर आता माझे सगळेजण विचारत असतात इन्स्टा आय डी काय आहे. तर एक वानखडे 10 आहे इन्स्टा आय डी. तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आता मी जसं रात्री सांगितलं तुम्हाला की थोडं राहून गेलं होतं जेवण वगैरे द्यायचं. तर आता हे सुद्धा त्याच्यामुळे राहून गेलं होतं. तर आता राहिलेली भाजी मी काढून घेतलेली आहे आणि कढई वगैरेसुद्धा घासायला काढलेला आहे. तर आता झाडू लावून घेत आहे मॉर्निंगचा. तर किचनमधून बेडरूममध्ये इकडे आणत असते मधातल्या रूममध्ये, आणि मग मधातल्या रूममधून फर्स्ट रूममध्ये म्हणजेच हॉलमध्ये, आणि मग पोर्चमध्ये बाहेर कचरा काढत असते. या टायमाला रोज मॉर्निंगला स्वच्छ क्लीन अशा पद्धतीने मी करते.
आता इथे गाडी उभी होती तरीसुद्धा आज म्हणजे उठलेच नव्हते, गाडी काढली नाही. पण तरी तिथलं घेतलं व्यवस्थित क्लीन करून. आणि आता समोरचा रोड आहे येण्या जाण्याचा. जसा बरेच व्लॉगमध्ये मी सांगत असते की समोरचा रोड आमचा पूर्ण खराब झाला. असं नाही की नव्हता, सिमेंटचा रोड बनवला होता, 10 वर्ष होऊन गेले त्याला. तर 10-12 वर्षाआधी सिमेंटचा रोड बनवला होता, पूर्ण फुटलेला आहे कारण व्यवस्थित काहीही बनवला नव्हता. म्हणून मग पूर्ण दगड उघडे पडलेले आहेत. तर रोज चांगल्या पद्धतीने क्लीन केला नाही की सगळा कचरा, दगडं सगळं कसं तरी दिसतं. तर बघा आता क्लीन करून आतमध्ये आलेली आहे. तर रोज 2 टाईम मी हा रोड क्लीन करते समोरचा. तर आता फायनली हे आतमधलं माझं आवरून झालेलं आहे. कारण आतमध्ये तुम्हाला सांगितलं नाईटलाच आवरलं होतं, बस 2-3 भांडी होती. आणि आता मुलांचा टिफिन घरात करेल, पण त्याआधी सगळं तिकडचं आवरून झालं आहे. तर मी आलेली आहे माझ्या समोरच्या गार्डनमध्ये एक राऊंड मारायला. तर तुम्हाला दाखवते कसं आहे. बघा इथे सगळे टूल आहेत एक्सरसाइजचे. तर रोज सकाळी लेडीज, कधीतरी जेंट्ससुद्धा आणि जास्त तर छोटे मुलंच असतात खेळायला. हे एक्सरसाइजचे जे झुल्यासारखे असतात त्याच्यावर स्विम करतात ते. हे बघा याच्यावर. तर जास्त मुलंच एन्जॉय करतात. आणि लेडीजसुद्धा रोज सकाळी संध्याकाळी जसा वेळ मिळाला तसा त्या येतात. तर बघितलंच तुम्ही. तर आता आली आहे आतमध्ये. आणि प्लीज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. परत सांगत आहे, मग म्हणाल की तुम्ही विसरलात. म्हणून म्हणते की चला आताच व्हिडिओला लाईक करून द्या, बेल आयकॉन प्रेस करा, ब्लॉगची नोटिफिकेशन रोज तुम्हाला आधी मिळेल. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी आणखी एक चॅनल आहे, इकडे क्लिनिंगचे असतात, तिकडेसुद्धा असतात. चला भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.